मुंबईच्या साकीनाक्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू, 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू, पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह। साकीनाका दुर्घटना प्रकरणामध्ये सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित, तर कंत्राटदारावर गुन्हा दाखल, महापौर ऋतू तावडेंची माहिती। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा असंवेदनशीलतेचा कळस, जयंत पाटलांना साकीनाक्याची दुर्घटना सांगताना साटम जोरानं हसले, तर वक्तव्याचा विपर्यास केला, साटम यांचं स्पष्टीकरण। उद्धव ठाकरेंची उद्या पत्रकार परिषद, मातोश्रीवर दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद, राम मंदिर दान चोरी घोटाळ्यासंदर्भात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आरोपी सिया आणि चेतनची लाय डिटेक्टर टेस्ट होणार, सूत्रांची माहिती। चौकशीत दोघांच्या जबाबामध्ये विसंगती आढळल्यानं टेस्ट घेण्याचा निर्णय। ठाण्यातील मुंब्र्यात साचलेल्या पाण्यामध्ये करंट लागून 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू, कादर पॅलेस परिसरातील यास्मिन पार्क इमारतीबाहेरील घटना, एका खासगी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे जीव गेल्याचा आरोप। गडचिरोलीमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या चौघांवर वीज कोसळली, एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी, चार्मोशी तालुक्यातील रेगडीमधली घटना। पावसापासून बचावासाठी झाडाखाली घेतला होता आश्रय। रायगडमधील आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळली, आवश्यक असल्यास आंबेनळी घाटाच्या वापराचे प्रशासनाचे आवाहन, घाट रस्ता बंदीची अधिसूचना जारी होण्याची शक्यता। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला मुख्यमंत्र्यांकडून ब्रेक, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची माहिती। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का। टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये तपासाला वेग, पोलिसांकडून आणखी 3घांना अटक, बिहारच्या पटनामधून 2घांना तर जम्मूमधून 1 जण ताब्यात, अटकेतील आरोपींची संख्या आता 7 वर। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरामध्ये भर दिवसा गँगवॉर, जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला, गोळीबार झाल्याची ही माहिती, आरोपींविरोधात गुन्हा दाखल। एसटी महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयामध्ये खळबळ, एकाच वेळी 11 अधिकाऱ्यांचं निलंबन, 3 क्लास 1 तर 8 क्लास 2 अधिकाऱ्यांवर कारवाई, कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप। नाशिकच्या मालेगावात शेंदुर्णी फाट्यावर तिहेरी अपघात, रस्त्यावर ऑइल सांडल्यानं एसटी बस पिकअपसह 3 गाड्यांचा अपघात, एसटी बस पलटी झाल्यानं 40 ते 50 प्रवासी जखमी।